हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर आज आज माझा काही व्लॉग शूट करायचा प्लॅन नव्हता, बट अचानकच म्हणलं चला, कारण मी केला होता मेकअप एका शूटसाठी आणि मस्त असा गाऊन घातला. एवढं सुंदर दिसतोय ना, तुम्हाला दाखवते मी. आणि आज आहे आमच्या बिल्डिंगमध्ये पार्टी, तर त्याची पण तयारी करू लागायला जायचं थोड्या वेळात. बट म्हणलं अगोदर आपलं शूट कंप्लीट करून घेऊ आणि त्यानंतर जाऊ. तर चला, तुम्हाला अगोदर मी गाऊन दाखवते. बघा, खूप जास्त सुंदर दिसतोय. आणि माझा मेकअपचा पसारा बघा. आणि ते कलरचं पेंटिंगचं काम तर तसंच राहिलं आहे, अर्ध एक बॉटलला. आणि माझं मनी प्लांटचा एक फांदी सुकली आहे यार. ओके, एनिवेज हे बघा गाऊन. एवढा जास्त सुंदर वाटतं ना मला, तर मी आरशातच बघत बसली. खूप सुंदर वाटतंय. तर तुम्हाला कसा वाटला हा गाऊन मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मेकअप ॲज युजल मला जमायचं आहे तेवढाच जमलाय. नॉट परफेक्ट. आयब्रो पेन्सिल घ्यायची, मला ती घेणं होत नाहीये, म्हणजे लक्षातच राहत नाहीये. सो चला, मी पटकन चेंज करून येते आणि मग तुमच्याशी बोलते. कारण गरमी एवढी जास्त होते ना, खिडक्या उघड्या ठेवल्यात, सगळं ओपन आहे असं मस्त, तरी पण एवढी गरमी होते. आणि मला पसारा पण आवरायचा आहे, तो पण आवरावा लागेल. आणि कालचा FC रोडचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल, आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि असंच शॉपिंगचं मी आणखीन व्लॉग करू का, मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक लक्ष्मी रोड, MG रोड, तुळशीबाग, पिंपरी मार्केट, असं भरपूर आपल्याकडे आहेत मार्केट. पुण्यामध्ये आहे तोपर्यंत तरी. नंतर तर मग पुण्याला मग काही काम असेल तरच येणं होईल. तर बनवू का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला आता मी पटकन चेंज करून येते. तर गाईज झालं माझं फ्रेश झाले. मी मेकअप काढला आणि मेकअप काढल्यावर किती भारी वाटतं यार. खरंच जे डेली मेकअप करत असतील त्यांना कसं होत असेल. मला असं रिलॅक्स वाटायला आता मेकअप काढला तर. तर अगोदर स्किन केअर करावं लागेल. एवढा मेकअप फासला होता म्हणल्यावर स्किन केअर तर जरुरी आहे. चलो, तर गाईज सिरम लावून घेतलं मी आणि आता लावते मॉइश्चरायझर. आग होते चेहऱ्याची मेकअप. जायचं हो, 5 नाही मेकअप केलेला होता त्याच्यामुळे. चलो बुलावा आया है, पार्टी की तयारी करने जाना है, इसलिए अभी जल्दी जल्दी आवरना है. बरं झालं मी सगळं पटकन आवरलं. तर आजचा मेन्यू आहे पनीरची भाजी, चपाती, नॉन व्हेजिटेरियनसाठी नॉनव्हेज. बहीण पण आलेली आहे माझी आज. तर पहिले मी लावलं होतं सिरम, त्यानंतर आता लावलं मॉइश्चरायझर. आणि अभी सनस्क्रीन तो जरूरी है, बाहर जाना मतलब. ओके डन. आता सनस्क्रीन. तसं मला ती विश केअरची सध्याची फ्लुइड सनस्क्रीन ना, ती खूप जास्त आवडायला लागली आहे. बट मी एवढी वापरली, संपून गेली. गरमी होती. केस असेच वर टांगून जावं लागतील, नाहीतर काय खरं नाही. स्वयंपाक तर आपल्याला तसं काही येत नाही. कट वेट करू लागू आपण. केमिस्ट प्लेचा लिप बाम. आणि बरेच जण मला विचारतात की तू प्रोडक्टचं काय करते PR मध्ये आलेला. तर ते प्रोडक्ट शॅम्पू वगैरे जे असतात ना, मोस्टली शॅम्पू ते मी स्वतः वापरते. त्यानंतर लिप बाम, सनस्क्रीन एवढं मी स्वतः वापरते. बाकी मग जे सिरम वगैरे असतात ते असतात कधी कधी, ते पण वापरते. असं नाही की मी ते वापरतच नाही आणि तसंच हे करते, बट ते पण मी वापरते. ओके
चला मी रेडी आहे. केस आता असंच ठेवू का, काय करू, असंच ठेवते, गरमी होईल. चला निघते मी, आल्यावर भेटते तुम्हाला. चष्मा घालून जाते नाही तर दिसणार नाही. आणि लेकरांना चॉकलेट घेऊन जाते. चॉकलेट घेऊन जाऊ सगळेच, खायचे तुला काय? लेकरांना चॉकलेट घेऊन जाते कारण मी तर काही गोड एवढे खाणार नाही. चला ही बघा, ही अभ्यास करत बसली. किती वाजलेत? 4:30 वाजलेत. चलो आज सकाळ थोडी उशिराली, अलार्म बंद करून पुन्हा मी हसली. केस विस्कटले चेहऱ्यावर झोप, पण मनात माझ्या नव्या दिवसाची ओढ. चहा हाताप, खिडकीत ऊन, छोट्या क्षणात सापडतो समाधान. साध आयुष्य साधीच मी, पण त्यातच माझी खरी खुशी. मीच जम्बू, जसं आहे तसं जगू. ना परफेक्ट ना भारी शो, फक्त माझी गोष्ट माझा लागतो. मीच जम्बू. तर गाईज आय एम बॅक टू होम स्वीट होम. खूप म्हणजे खूप फिरले आज, खूप एन्जॉय केला, स्वतःच्या मनासारख्या गोष्टी केल्या. कारण मला ना काल खूप जास्त नर्वस वाटत होतं. तुम्हाला वाटलं असेल अचानक व्लॉगमध्ये हे काय चालू झालं, कारण मध्ये मी काहीच बोलले नाही. मी आजचं डायरेक्ट बाहेर गेलेलं शूट केले आणि त्यानंतर मग डायरेक्ट इकडे चालू केलं. मला मेन गोष्ट तर मला ट्रायपॉड आणायला जायचं होतं, बट तेच राहिलं. कारण मी गेले तिकडे मॉलला, मिलेनियमला, आणि मला जायचं होतं शगुन चौकात ट्रायपॉड घ्यायला. ऑनलाईन घ्यायचा होता, बट ऑनलाईन ना आता मागवला तर खूप दिवस लागतील आणि मला खूप अवघड चाललंय ह्या ट्रायपॉडने आडवे व्हिडिओ घ्यायला. जो होता एक तो बहिणीला दिला त्याच्यामुळे. बट ठीक आहे. आणि न्यू लुक माझा कसा दिसतोय मला नक्की कमेंट करून सांगा. असं नाही की मी अचानक केला म्हणून, बट माझं खूप दिवसांपासून चालू होतं. बट मला हा केल्याबरोबर आवडला आणि आता ना हे नको वाटते, लेयर्स नको वाटतंय ते. यार काय करू मी, समजत नाही आहे काही. बट ठीक आहे, चेंज काहीतरी चांगलं वाटतं, एवढं पण वाईट नाही. आणि मला मेन म्हणजे कलरवाले जेवढे खालचे डॅमेज झालेले केस होते ना तेवढे कट करायचे होते, त्यामुळे मी आणि काहीतरी असं नवीन त्यामुळे केला. आता बरेच जण म्हणतील चांगला नाही वाटत आहे, लांबच केस चांगले होते. बट केस मला आवडतात, शॉर्ट आवडतात. माझे इंजिनिअरिंग होईपर्यंत माझे शॉर्ट केस होते, इतके पण नव्हते, इतकेच होते कानापर्यंत. 10वीच्या तर स्कूल डेला मी एवढ्या केसावर साडी घालून गेले होते. मला फोटो भेटला तर मी टाकेल इथे. तर असं आहे. आणि आता मी त्या दिवशीच FC रोडला शॉपिंग केली होती, बट ना मला एवढं रिग्रेट होईल आहे तिकडे शॉपिंग केलेली. ते एक्झिबिशनमधलं ठीक होतं, बट FCला जी केली ना, कपडे अजिबात चांगले नाही निघले. आज हा टॉप घातलाय, बट एवढा विचित्र फिटिंगला दिसतोय ना. एक तर ट्राय करायचं ऑप्शन नसतं स्वस्तामध्ये म्हणून, आणि दुसरे जे 2 आहेत त्यातला एक येतोय चांगला, बट एक येत नाही आहे. ते पण बहिणीलाच देऊन टाकणार आहे, हा पण बहिणीला देऊन टाकणार आहे. आणि मला जे रेग्युलर यूजचे टॉप होते ना ते खूप कमी होते, त्यामुळे म्हणलं जाऊ. आणि मला मॉलमधले कपडे खूप आवडतात. तिथली क्वालिटी, पैसे जातात पण क्वालिटी अशी असते ना, सारखं सारखं घालावे वाटतात असे कपडे असतात. तर ते तुम्हाला दाखवते. आणि दुसरी पण गोष्ट म्हणजे, तर आज तर मी काय झालं माहिती का, माझा मूड खराब होता कालपासनं. तर मी आज ठरवलं होतं की सगळ्या आवडीच्या गोष्टी करायच्या. त्यामुळे पहिले तर मी गेले हेअर कट करायला. चालू होतं माझं अगोदरपासून, पण आज फायनली करूनच आले. पहिले हेअर कट केला, त्यानंतर मला पैंजण घ्यायचे होते चांदीचे. खूप दिवसापासून चालू होतं घ्यायचं, बट गेले होते मी मागेच घ्यायला, तेव्हा त्यांच्याकडे डिझाईन वगैरे नव्हत्या. तर मग मी मग त्यांनी नंबर घेतला होता, काल कॉल आला त्यांचा, ते पण घेऊन आले. मग मी जात मग तसंच गेले मॉलला. परत मग मॉलमध्ये मस्त कॉफी वगैरे घेतली अगोदर, आणि त्यानंतर फिरायला चालू केलं. पॅन्टालून्स फिरले, पॅन्टालून्समध्ये भरपूर कपडे ट्राय केले, बट कोणती साईज चांगली नव्हती, कोणत्याचं काहीतरी विचित्र होतं, त्यामुळे तिथे नाही घेतले. मग पुन्हा गेले लाईफस्टाईलमध्ये, तिथे 3 टॉप आवडले, मग ते उचलून आणले. आणि दुसरी गोष्ट अजून काय, मग वेस्ट साईडला गेले, तिकडे नाईट ड्रेसचं कलेक्शन खूप छान असतं. तुम्ही जे ब्राऊन नाईट ड्रेसची लिंक मागताना सारखं तो तिथलाच आहे, त्यामुळे मी लिंक नाही देऊ शकत. मी सांगितलेलं पण हे एका ब्लॉगमध्ये, बट तरी पण चालू असतं तुमचं.
तर आता परत सांगते, तो ऑफलाईन घेतलेला आहे वेस्ट साईडमधून. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर वेस्ट साईडमध्ये जा, तिथे भेटून जाईल. तर तिथे गेले, तिथं काही आवडलं नाही, तेच कलेक्शन होतं. मग पुन्हा परत आले. येताना म्हणलं काहीतरी बाहेरूनच खाऊन येऊ. बट मी विचार आला की चपात्या केलेल्या होत्या आणि मी भाजी ना फक्त सकाळपुरतीच केली होती आज. म्हणजे मी आधीच ठरवलं होतं की बाहेरच खाऊन येणार संध्याकाळी. बट मग चपात्या तर मी मावशींना सांगितलं नव्हतं. मग चपात्या तर तेवढ्याच जेवढ्या दररोज करतात तेवढ्या होत्या. मग चपात्या वेस्ट होतील म्हणून तसंच आले. आता मला भाजी करायची आहे. टोमॅटोची चटणी करेल माझी फेवरेट. त्या अगोदर तुम्हाला सर्वांना पटपट शॉपिंग दाखवते. सो बॅकग्राऊंड इग्नोर करा. अगोदर चला 3च टॉप आणलेत मी, एवढं काही नाही. आणि लास्ट ब्लॉगमध्ये कमेंट पण आली होती की हे दाखव म्हणून, काय यार प्राईस पण सांगत जा म्हणून. सो प्राईस पण सांगेल मी, त्याच्यात बिल आहे नाहीतर मी हे टाकून देईल. आणि सोफा इग्नोर करा कारण मी सोफा कवर धुवून टाकलेत. आणि ना चांदीचे पैंजण ना असले पाहिजे म्हणे पायामध्ये, त्याच्यामुळे मी खूप सुंदर लगेच मी घालते. मला हेच नको वाटते माहिती का. लहान असताना तर मी काय करायचे माहिती का, तर लहान असताना कंपल्सरी लहान लेकराला घालतच ना घुंगराची चेन, घुंगराची. तर एवढं घालत होते एका पायात. तर मग ते पाणी जाऊन बसायचं ना ह्याच्यामध्ये चेनमध्ये, तर ते मला नको वाटायचं. नुसतं असं चिडचिड व्हायची आंघोळ केल्यानंतर पाणी गेलं. त्याच्यामुळे मी लहान असताना अजिबात घालत नव्हती चेन. आई निक्की रे बाबा. मला असं नाजूक घ्यायचे होते, तर मग तेच आज आले. बापरे, आज तर मला दिसत नाही. चष्मा लावला नाही म्हणून दिसणार. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू का, की एक माझ्यासाठी ना एक गोष्ट खूप जास्त अनकम्फर्टेबल होती. खूप मला त्या गोष्टीमुळे अनकम्फर्टेबल वाटत होतं एवढे दिवस. बट फायनली मी त्या गोष्टीला ओव्हरकम करायचं ठरवलंय. मी ती गोष्टी तर शेअर तर नाही करू शकत, बट मला सांगावीशी वाटली. अशी दिसते का नाही माहित नाही तुम्हाला, दाखवल्यानंतर मी सांगते. मस्त वाटते नाजूक. तर ही होती माझी पैंजण चेन. आता मी दाखवते तुम्हाला शॉपिंग टिंग. तर हे एक शर्ट घेतलं. मला असे शर्ट खूप जास्त आवडतात. लहानपणापासून मला असे शर्ट खूप आवडतात. पप्पा मम्मी पण म्हणायचे काय पोरासारखं करते, बट त्यांच्या म्हणजे अशा मुली पण घालतात, हे त्यांना नव्हतं ना माहित. तर हे असं मस्त, कलर पण थोडासा वेगळा, हे वाले. देन हे कुर्ती टाईप, एवढी जास्त. आता हे शर्ट आहे 699चे. हे शर्ट कपडा एवढा कम्फर्टेबल आहे ना, मी त्याला 10 वेळेस पण परत घालू शकते, एवढा कम्फर्टेबल आहे. आणि एवढं ते शर्ट पण कम्फर्टेबल बसते. आणि ही कुर्ती, आता मी अंगावरची कुर्ती आहे त्यानंतर FC रोडवरून आणलेले 500च्या 3 होत्या. ओके, पण असल्या फालतू थर्ड क्लास. पण ही म्हणजे थोडीशी महाग आहे. कितीची आहे, 999ची, 1000 रुपयाची आहे. बट एवढी कम्फर्टेबल, एवढा रिच लुक देते ना, एवढं सुंदर. तुम्ही आता मी जेव्हा कधी पुढं घालेल तेव्हा दिसेल तुम्हाला, एवढं सुंदर दिसतीये खरंच. म्हणजे पैसे गेले तर गेले, बट कपडे ना भारी पाहिजे. हे शर्ट तर ना असलं भारी आहे, असलं भारी. मी घातलं हे शर्ट, घालून बघितलं, ट्राय करून घेऊन टाकलं. 2000चं शर्ट आहे, एक्झॅक्ट 2000 नाही, 1899चं शर्ट आहे. बट असलं कम्फर्टेबल, एकदम असं सिल्क एवढं भारी आहे ना, एकदम ऑफिसच्या मीटिंगसाठी वगैरे परफेक्ट आहे. सो हे पण घेऊनच टाकलं. आणि हे 3 टॉप असे मी घेतले, आणि चेन पण, आणि हेअरकट. आज माझ्या सर्व मनासारख्या गोष्टी. आता माझ्या आवडीची काय भाजी,
टोमॅटोची चटणी बनवायची आहे. सो चला मी पटकन भाजी वगैरे बनवून घेते, आधी फ्रेश होते, कारण आता खूप जास्त धूळ बसली आहे. शॉर्ट हेअरमुळे मी तोंड तसंच उघडं ठेवून आले होते. तर चला पटकन आता मी चेंज करते, फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते. तर गाईज झालं माझं जेवण वगैरे, स्वयंपाक पण केला, जेवण पण झालं. आणि चला मग आजच्या व्लॉग पुरतं एवढंच. भेटते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.